केसांचा मुकुट. एका सुंदर गावात आर्या नावाची एक मुलगी राहत होती. तिचे केस खूप लांब आणि रेशमासारखे मुलायम होते. पण तिला खेळांमध्ये आणि नवीन गोष्टी शोधण्यात इतकी मजा येत होती की ती तिच्या केसांची काळजी घ्यायला विसरून गेली. दिवसेंदिवस तिचे केस गुंतू लागले आणि त्यांचा नैसर्गिक चमक कमी होऊ लागला. आरशात पाहिल्यावर तिला तिचे केस निस्तेज आणि विस्कटलेले दिसले. एका संध्याकाळी तिची आई तिच्या शेजारी बसली आणि म्हणाली, "बाळा, तुझे केस म्हणजे तुझ्या सौंदर्याचा मुकुट आहे. प्रत्येक मुकुटाला काळजीची गरज असते. तू त्याची काळजी घेतलीस तरच तो चमकत राहील." आईचे शब्द ऐकून आर्या विचार करू लागली. तिला आठवले, तिची आई तिच्या केसांची किती काळजी घ्यायची. ती ठरवते की आता ती पण तिच्या केसांची काळजी घेईल. दुसऱ्या दिवसापासून आर्याने तिच्या केसांची काळजी घ्यायला सुरुवात केली. तिने प्रथम हळूहळू केस विंचरले, एक एक गुंता सोडवत. मग तिने आईकडून शिकून केसाला तेल लावले. तिने तिच्या केसांना तेल लावून हलकेच मसाज केला, ज्यामुळे केसांना पोषण मिळाले. काही दिवसांनी आर्याने तिचे केस स्वच्छ धुतले. आता तिचे केस पूर्वीसारखेच मऊ आणि चमकदार झाले होते. आता तिचे केस पूर्वीपेक्षाही जास्त सुंदर आणि चमकदार दिसत होते. ते रेशमासारखे मुलायम आणि मोकळे होते. आर्याला स्वतःच्या केसांचा अभिमान वाटू लागला. शाळेत गेल्यावर तिच्या मैत्रिणींनी तिच्या केसांची खूप स्तुती केली. "आर्या, तुझे केस किती सुंदर दिसतायत," असे त्या म्हणाल्या. आर्याला समजले की कोणत्याही गोष्टीचे सौंदर्य टिकवण्यासाठी तिची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. मग ती गोष्ट केस असो किंवा कोणतीही दुसरी गोष्ट.